नमस्कार मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत अशा ठिकाणी जिथे राहतात फक्त 3 माणसे. एकच घर, 3 माणसे, 2 बैल, कुत्रा, मांजर आणि कोंबड्या. लाईट नाही बरं इथे, पण इथे आहे मनाला गारवा देणारी शांतता. मानली तर खूप श्रीमंती आणि समाधान. चला तर जाऊया ना अशा ठिकाणी. आवडेल ना तुम्हाला? हॅलो, नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, पाहताय ना सगळं रान हिरवंगार आहे. तर मित्रांनो, निसर्ग आहे ना त्याच्या अगदी शृंगाराची उधळण केलेली आहे. विविध प्रकारची फुलं अशी बहरून आलेली आहेत अक्षरशः. तर मित्रांनो, आज आपण कुठेतरी फिरायला जाणार आहोत आणि हा व्हिडिओ खूप मस्त इंटरेस्टिंग असणार आहे. तर बघा, आता हे कसा छोटासा एक ओढा आहे आणि आता मी इथून तहान लागली होती मला आणि पाणी पिऊन आता मी इथून निघालो आहे. आणि आता आपण कुठे जाणार आहोत मित्रांनो? तर मित्रांनो, इथे एक जवळच एक घर आहे अगदी रानामध्ये. तिथे ना लाईट आहे ना काही दुसरी कोणती व्यवस्था. तर मित्रांनो, तिथे ना अगदी 3 माणसांचं कुटुंब आहे ना, ते शेतामध्ये राहतं. आता तिथे त्यांची भात आहे, नाचणी आहे. तर मित्रांनो, तिथे आपण जाणार आहोत आणि ते कशाप्रकारे तिथे काय काय त्यांनी केलं आहे शेतामध्ये ते सगळं आपण पाहणार आहोत. तर चला जाऊया ना. बघा, ही ना बघा अगदी इकडे माळ रानावरती विविध प्रकारची फुलं, पिवळी, पांढरी, अजून आता फुलतील आणखी पण. तर चला आता आपण जाऊया. इथून जवळच आहे ना ते ठिकाण आहे. तर ते लोक राहतात. थोडंसं आपल्याला चालत जावं लागणार आहे. अंतर जवळजवळ 15 मिनटाचं अंतर आहे. तर हा बघा, इथे एक पुढ्यानंतरला एक ओढा आहे आणि हे बघा, या ओढ्याचं पाणी इथून अशा प्रकारे हे गेलं आहे त्यांचं शेतामध्ये पाणी पाईपनी. तर ज्यांच्याकडे आपण आता जाणार आहोत ना त्यांच्याच म्हणजे ते तिथे त्यांचं जे घर आहे तिथे हे पाणी गेलेलं आहे, ओढ्याचं पाणी. चला आपण आता जाऊया. तर मित्रांनो, आता ना आपण ते राहतात तिथे जवळच आलेलो आहोत. हे बघा, इथून ही पायवाडी गेलेली आहे. कोण असायला पाहिजे, नाही तर कुठे बाहेर गेले असले तर आपल्याला भेटणार नाही. पण कोणी ना कोणीतरी शेताची राखण करायला असेलच, एक माणूस तरी असेलच. ओ अंकुश, त्यांचा कुत्रा आहे ना भुकायला लागलाय. ओ अंकुश, बाबा येऊ काय? हात ना. नाचणी आता तयार होत चालले, काही दिवसांनी काढायला होईल. अजून तरी 10 दिवस तरी जातील, 10-15 दिवस. का हो बाबा? काय करताय? कोण अंकुश? अरे तेलती भारी येतात रे. काल काय ह्याचा एक तोंडा शापच केलं. हा तर झोपलेला, हा मी कामावर. हा. हे अंकुश बाय, इकडे खाली होते. काय रे झोपलायस? अच्छा अच्छा. हे बघा, इकडे सगळा भात आहे. साड्या बांधल्यात पूर्ण गोल गोल. हा इथं हलवा केलात वाटतं. हा मध्ये मध्ये भात आहे ना, वेगळा बी आहे. हिरवा आहे तो वेगळा आहे. ह्याच्या पटीला काल शाप केले वरच्या.
इकडे खाली येतात ते म्हणतात खाली लक्ष द्यायला लागते. 2-3 गँग 2-3 आहेत त्यांच्या. ही येतात नाही ती मला वाटतं इकडे भीक मागतात ना घरात शिरतात. ती वाली ती डेंजर घरातून शिरतात ती. तिकडे केलट्यानी खाऊन टाकला एक चोंडा. डुकरे वगैरे येत असतील. बापरे, झाडी तिकडून सर्व झाडी मारली आज, बऱ्यापैकी साफ केला आज सर्व. काय माकडांचा आणि डुकरांचा त्रास. हा, शेती करून फायदा पण नाही. काय नाही फायदा. काय फायदा नाही शेती करून. आता असा वाटतोय ना की न केलेला परवडला. एवढी त्याची मंजुरी मुलीला जायचं तर हा. हो बरोबर. एक आणलाय. हा, हे ते मांजर आणलेलं का? कुणी तो टाकला नव्हता. हो, तुम्ही आणला बाबा. कोणतरी टाकलेलं मांजर रस्त्यावरती पडलेलं बाबाने आणलंय आणि आता जगवलंय. आता झालंय चांगलं. आता तो राहील, आता काही प्रॉब्लेम नाही त्याला. आता भाकरी वगैरे खात असेल. चहा बद्दल अखेरी आली होती त्याची. हो ना. तर आणला उचलून. पण इकडे बाबा छान वाटतं, मस्त वाटतं. हे बघा बाबांचं घर बघूया आतमधून. मस्त आहे, लई भारी. रानातलं घर बघा. इकडे अंकुश भाई आज काम नाही म्हणून झोपलेलं आहे. इकडे बैल बघा, बाजूलाच बैल आहेत. इकडे 2 बैल, कोंबडी पण आहेत. हा चोंडा कोंबड्यांचा आहे. हो, ह्या काही सर्व लोंबी सर्व काढलात खाली. हा दुसरा एक मांजर आहे बाबा. तर या बाजूला ना आता केलटे बाबा जातात केलटी बघायला, पाकलवायला. लय त्रास देतात. म्हणजे एक माणूस आहे ना, इथे राहावंच लागतं. गावामध्ये पण अक्षरशः घराघरातून शिरतात. तर तील आता फुल आहे बाबा. हे बघा नाचणी. इकडे आपण शेतात फिरूया जरा आता बाबांबरोबर. बाबा यावर्षी बरेच कमी केलीत ना. सगळा हिरव्याला का भाजावून नाही केलेली. पूर्वी म्हणजे तिलाची म्हणजे एवढी शेती करायची लोक की घाणीचं तेल काढायचं नाही बाबा. तेल विकत आणायचेच नाही. प्रत्येकाच्या घरी असा घाणीचा तिलाचा तेल वापरायचे जेवणामध्ये. आणि ते एकदम प्युअर असायचं. त्यामुळे माणसं पण प्युअर होती नाही बाबा. आता लगेच आजारी पडतात. इथे कोपऱ्याला बाबा त्या बाजूला मी हाकलली, ती वरती गेली. याला हा ते सामने कोण दिसतोय त्या झाडावर. हो, कोण बसलाय की कोण? काळा काळा दिसतंय काहीतरी. नाही, तांबडा. तिकडे ना झाडावरती कोण तरी बसलाय. तर ह्या बाजूला कोण केलटी बघून आले, आता ह्या बाजूला. लय त्रास आहे, काय करणार शेती. हे बघा इकडे बाबांनी भाजी पण लावलेली आहे. म्हणजे इथल्या इथे भाजी पण हे पडवळ झालेत. हे बघा इकडे शिराला लावलेले आहेत. बरंच काय काय लावलंय बाबांनी. पडवळ, कारली, तवशी, भेंडी, सगळी भाजी म्हणजे इथेच त्यांना काढली की ताजी ताजी बनवली. मिरच्या. बैलांपाय बरा इथे नाही. हो, बैलांसाठी इकडे बरं पडतं एका बाजूला. मग त्याबरोबर जरा शेती असली की जरा बरं. नुसते बैलच राखून काय. त्यामुळे हिरव्यालाच आता काय सर्व सगळ्यांनी सोडलं. ही नाचणी पण हिरव्यालाच पेरलेली. हो ना. हा, इकडे अंडा घातला लगेच कोंबडीने, ताजा ताजा. फोडलं की काय? नाही बाबा, असंच काय, असाच आहे तो.
तर बाबांनी पटकन जाऊन आहे ना एक गुंजावला काढून आणला माझ्यासाठी. तयार आहे आता, पिकेल 2-3 दिवसात. बा पिकायला ठेवू ना, तो उद्या पिकेल बघ. थोड्याशा आपल्या रश्श्याला. इथून नदी थोडीशी खाली जवळच आहे. गल लावायला गेला होता की नाही अंकुश कधी? काय आणलं की नाही गलाला? एक दिवस आणला नव्हता. तांबुशा होता 1.5 किलोचा. तांबुशा तांबूशाने दुसरा कसला होता, कटला काय. हो चांगला मग 1.5 किलोचा. आणि पाते 2-3 वेळा आणलं होतं. पातेच जास्त लागतात. हे बघा कोंबडी बघा कशी सर्व खातायत भात. बाबा मग लाईट वगैरे का चार्जिंगचा बल्ब वगैरे आणता? बॅटरी आहे. बॅटरी चार्जिंगची? अच्छा. लवकर जेवत असाल पण? 8-8:30ला. झोप बाकी इकडे भारी लागत असेल. काय माहिती नाही पडत झोपल्यावर. मस्त एकदम शांतता. तर बाबा आणि अंकुश आणि आई तिघे जणच राहतात. आई गेले आज गावामध्ये आहे ना बाबा? तर गावामध्ये गेले. आणि म्हणजे बाबा आहे ते गावापासून आमच्या म्हणजे गावातलेच आहेत, परंतु शेतीसाठी इकडे लोक 6 महिने इकडे शेतामध्ये राहतात आणि 6 महिने गावामध्ये. आता भात कापणी वगैरे शेती झाली आटोपली की मग गावामध्ये येणार. मी बाबाई तुमचं घर बघितलं नव्हतं अगोदर? नाही बाबा दोन गेला आले. मी मागे बघा आलो तेव्हा पहिल्यांदाच आलो तुमच्याकडे आणि आता दुसऱ्यांदा. बाबाच गेले यंदा नाही कुठे आले, म्हणजे गेल्या वर्षी गेल्या वर्षी. यायचे यंदा पण येतील कधी नाही कधीतरी. येईन फिरे. पहिला बांधला नाही तो हा सगळ्याला काटला, तेवढी कवला फुकट गेली वादलामध्ये. वादलात. अच्छा. ह्या भीती काय नव्हतं, फक्त खांबानं उभा करून ठेवलेला होता. पुरा गेला खाली. हो एक कबूल नाही राहिला. अरे बापरे. किती 1,500 कबूल होता. 1,500 कौल काही कमी झाला? हो सगळा कबूल आणलेला 1,500 होता. काहीतरी त्याला 800 का 900 लागली होती. अच्छा. मग 800-900 कौलं फुटली सर्व? फुटली. बापरे. नंतर ती लगेच आम्ही पक्या ते वर्षी संगती होता, लगेच तोच सामान सगळं हे करून तो खांब बी उभं एक गोण आणली, लगेच सुकव्यामध्ये तयार केला. तरी बी तेच वासे पण तेच. तर बघा आजूबाजूचा परिसर बघा एकदम भारी आहे, पूर्ण जंगल ना. हे बघा इकडे ना हे समोर आहे ते गाव आमकोल आहे. जंगलामुळे दिसत नाही, अगदी जंगलामध्ये गुडूप झाले. आणि इकडे या डोंगराला आहे ना, इकडे त्या डोंगराला तिकडे खरवते म्हणून गाव आहे, ते सुद्धा कुठे दिसत नाही. त्या बाजूला आहे जरा झाडीमध्ये, आणि हे सुद्धा दिसत नाही. आणि इकडे आमचं गाव आहे शेवरे. मांजर आहे ना त्याचे दोन्ही डोळे आहेत ना वेगवेगळ्या रंगाचे आहेत. दोघांची पण तशीच आहेत काय? असे असतात काय कधी मांजरांचे? असेच असते मला वाटतं. बघा याचा पण रंग आहे ना डोळ्यांचा वेगळा आहे. बघा 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 लवकर बघा. ए बघ रे इकडे बघ. मॅव 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 इकडे मॅव. हा बघा. पूर्णपणे डोळे वेगवेगळे. हे बघा त्याचे आणखी वेगळे आहेत. मग बघा पूर्णपणे वेगवेगळे. या बाजूला बघूया मागून. हे बघा इकडे सर्व शेतीची अवजारं, नांगर आहेत, कुदल सगळं इकडं लावून ठेवलेलं आहे. अरे हे बघा भोपळा झालेला आहे. हा ही सगळी भाताची शेती.
चला हो बाबा, येतो मी. हो बाबा. तर चला आपण आता इथून निघालो आहे. ॲक्च्युली मी इकडे जवळच आलो होतो, म्हणून म्हटलं जाऊया. इकडे येण्याचा काय असा प्लॅन वगैरे नव्हता, तर आलो तर म्हटलं जाऊया. तर बघा अशा प्रकारे इकडे हे लोक रानामध्ये राहतात. ॲक्च्युली आमच्या गावातीलच आहेत, परंतु शेतीसाठी इकडे काही महिने इकडे शेतावरती राहतात आणि शेती झाली की मग पुन्हा घरामध्ये येणार. तर अशा प्रकारे हे हा शेत. तिकडून जाऊ. अच्छा, ठीक आहे, मग इकडून जातो. तर रस्ता आहे ना इकडून आहे. तर चला आता जाऊया. तर खूप छान आहे, म्हणजे इकडे ना अगदी भारी वाटतं. बघा ना, अगदी अगदी असा निसर्गाच्या सानिध्यामध्ये आजूबाजूला पूर्ण असा जंगल आणि अशा प्रकारे मध्येच एक घर. काय पाहिजे आणखी, आहे ना, भारी वाटतं. तर चला आपण इथून आता निघालो आहे. तर पुन्हा कधीतरी येऊ. आई आपल्याला भेटलेल्या नाही आहेत, तर पुन्हा कधी तरी येऊ जेव्हा हे तिघे पण असतील. अंकुश पण आहे ना, झोपलेला आहे. त्याला म्हणजे बऱ्याचदा तो कामावरती असतो, परंतु आज कामावरती सुट्टी त्यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे तो सुद्धा झोपलेला आहे. तर बघा अशा प्रकारे हे लोक इकडे राहतात. खूप मस्त असं वातावरण आहे. आता आपण जाऊ घरी. तर मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं इकडचं घर? असं यायला आवडेल का इकडे? तर कमेंट करा. चला तर पुन्हा भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर आता ना मित्रांनो, पुढे काही दिवसामध्ये आपण म्हणजे बाहेर असे कुठेतरी फिरणार आहोत. कुठे असं स्पेसिफिक आता सांगता नाही येणार. आपण बाहेर जाणार आहोत आणि मग कुठेही जसे रस्ता भेटेल ना तसे आपण जाणार आहोत. तर मग असेच गावाकडचे निसर्गातील गावातील अनेक लोकांबरोबर असे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तर बघा इकडे ना, हे बघा ही सर्व केळटी ना इकडे फिरतात. हे बघा सर्व झाडं ना इकडे मोशी ही केलेली आहेत आणि हे भात खायला इकडे येतात या बाजूला. ते बघा घर आता कसं वाटतं इकडून, छान ना. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. तर पुन्हा भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे तर मित्रांनो, हॅपी राहा, आहे ना. चला तर बाय.